तर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे इच्छुकांकडून हमीपत्र लिहून घेत असल्याचं कळतंय। आज सकाळपर्यंत 1330 जणांनी ही हमीपत्र लिहून दिली आहेत। आपल्याला ज्या मतदारसंघातून निवडणूक लढायची आहे त्याच मतदारसंघाच्या नावाने अर्ज करताना हमीपत्र सुद्धा द्यावे लागतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये झालेल्या बंडाच्या नंतर खबरदारीचा उपाय हा घेतला जातोय आणि या पार्श्वभूमीवरती इच्छुकांकडून हमीपत्र लिहून घेतलं जात आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, आपल्याला माहिती आहे की शरदचंद्र पवार पक्ष जो आहे या पक्षाला गेल्या वर्षी बंडाळीचा सामना करावा लागलेला होता आणि त्या बंडाळीनंतर पक्षाचे दोन तुकडे झालेत आणि एक पक्ष सत्तेत आणि एक पक्ष विरोधात अशा पद्धतीची सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे। आता विधानसभा निवडणूक आहे आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या पक्षातून म्हणजे जर शरदचंद्र पवार पक्षातून या उमेदवारांना उभं राहायचं असेल तर त्यांना शरदचंद्र पवार पक्षाला आम्ही पक्ष सोडून जाणार नाही असा एक हमीपत्र जे आहे ते द्यावं लागतंय। आम्हाला या अमुक विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी हवी आहे आणि ही उमेदवारी घेत असताना किंवा निवडून आल्यानंतर आम्ही इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही किंवा पक्ष सोडणार नाही अशा पद्धतीचं हमीपत्र हे त्यांच्याकडून लिहून घेतलं जात आहे। कारण जी कायदेशीर लढाई झाली त्या कायदेशीर लढाईमध्ये कागदोपत्री किती महत्व असतं अनेक गोष्टींना हे उघड झालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर एक खबरदारीचा उपाय म्हणून अशा पद्धतीने हे अर्ज भरून घेतले जात आहेत। अर्जांबरोबर हमीपत्र लिहून घेतलं जात आहे आणि आज सकाळपर्यंत 1330 हमीपत्र जे आहेत किंवा अर्ज जे आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्याची माहिती मिळते। जी, याकडे लक्ष असेल। तत्पूर्वी धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।